नाल्याच्या पाण्यात भाज्या धुतल्याचं पाहिलं असेल, वाहनं धुतल्याचं पाहिलं असेल, पण कपडे धुतल्याचं कधी पाहिलंय का? वसईतल्या वाघराळ पाडा इथल्या धोबी घाटाचं धक्कादायक वास्तव समोर आलंय। वाघराळ पाड्यावरच्या नाल्यात कपडे धुतले जात आहेत। नाल्याच्या आजूबाजूला कचरा पडलाय, त्यात छोट्या छोट्या डबक्यांमध्ये कपडे धुण्याचं काम सुरू आहे। हे धुतलेले कपडे ड्रायरमध्ये टाकून प्रेस करून पुढे पाठवले जातात। हॉस्पिटलमध्ये रुग्णांना जंतूंचा संसर्ग होऊ नये म्हणून काळजी घेतली जाते, पण इथं तर चक्क नाल्यात धुतलेले कपडे रुग्णांना दिले जात असतील तर रुग्णांच्या आरोग्याशी हा खेळ सुरू नाहीये का, हा सवाल आहे। कौन सा कपड़ा है, कहाँ से आता है? होटल का है। कौन से होटल का है? ये तो मालूम नहीं है सर। कितने दिन से आप यहाँ पे धोते हैं? मुझे अभी कितना 5-6 दिन हुआ है, मैं गांव से आया। और ये गटर के पानी, गंदे पानी में आप धो रहे हैं और उससे वजह से जो ये है बीमारी फैल सकती है। हाँ तो बात बरोबर है। तो आप फिर भी आप लोग ऐसे कैसे धोते हैं? उसमें गंदा लगा रहता तो उसको छुड़ाने के लिए तो क्या करेगा, किधर धोएगा? मतलब आप गंदे में धो के वापस ये करते हैं? नहीं, मतलब एक बीमारी फैलने का काम कर पर रहे वो हैं। देखो पत्थर लगाए हुए हैं। कितने लोग हैं यहाँ पे? ये तो नहीं मालूम कितने लोग हैं। या ठिकाणी येऊन पाहणी केली असता बघितल्यानंतर बघा नाल्यामध्ये घाणीच्या पाण्यामध्ये एवढ्या विद्रूप पाण्यामध्ये हे कपडे धुतले जातात। म्हणजे हॉस्पिटलचे बेडशीट असतील, रुग्णांचे कपडे असतील, टॉवेल असतील हॉटेलचे किंवा इतर प्रकारचे कोणतेही कपडे नागरिक सर्वसामान्य नागरिकांचे कपडे असतील, एवढ्या घाणेरड्या पाण्यामध्ये हे धुतले जातात। आणि आरोग्य विभाग या ठिकाणी का दुर्लक्ष करते, कशासाठी करते, महापालिका दुर्लक्ष का करते, हा मोठा प्रश्न आहे। म्हणजे आरोग्य खातं एक ठिकाणी शासन आरोग्यासाठी फार मोठा खर्च करतो आणि या ठिकाणी खर्च केल्यानंतर या ठिकाणी शासनाचे कोणतेही पदाधिकारी या ठिकाणी येत नाही, बघत नाही। अशा प्रकारे हा स्कॅम चालू आहे। या ठिकाणी हॉस्पिटलचे पूर्ण कपडे इथे धुतले जातात। जे नाल्यातलं पाणी असेल किंवा आरोग्यासाठी अपाय करणारं पाणी असेल आणि त्याच्यामध्ये कपडे विविध हॉस्पिटलचे धुतले जातात, जेणेकरून जे कपडे रुग्ण वापरतात किंवा रुग्णांसाठी वापरले जातात तर त्यांच्या त्वचेपासून तर इतर आजार त्यांना होण्याची शक्यता नाकारता येत नाही। या अनुषंगाने आरोग्य विभागाला मी आता सूचना देतो आहे आणि त्यांच्यामार्फत त्या तपासण्या केल्या जातील आणि असे अनाधिकृतपणे तयार केलेले धोबी तलाव किंवा धोबी घाट असतील तर त्यांच्यावर निश्चितपणे कार्यवाही केली जाईल आणि ते बंद केले जातील।